पुढील महिन्यात 27 ऑगस्ट पासून गणेश चतुर्थीला म्हणजेच गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे। या गणेश उत्सवानिमित्त सर्वत्र तयारीला सुरुवात झाली आहे। मुळात म्हणजे या गणेश उत्सवासाठी मुंबईतून असेल, राज्यभरातून असेल, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। मग मिळेल त्या मार्गाने चाकरमानी गणेश उत्सवासाठी कोकणात जातात। मात्र या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नेहमी गर्दीचा आणि त्रासदायक प्रवासाचा सामना करावा लागतो। मग तो रेल्वेचा प्रवास असो, रस्ते वाहतूक असो किंवा कोणताही प्रवास असो, सातत्याने गर्दी आणि गर्दीचा सामना करावा लागतो। मात्र यंदा पाहायला गेलं तर या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध होताना पाहायला मिळत आहे। राजकारणी सरसावले तर सध्या कोकण रेल्वेकडून एक महत्वाची सुविधा या चाकरमान्यांसाठी निर्माण केली जात आहे। साधारणतः पाहायला गेलं तर या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते। साधारणतः लाखोच्या संख्येनं मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी हे कोकणात जात असतात। यंदा याच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकची सुविधा ही रेल्वेची असणारच आहे। यासोबतच कोकण रेल्वेकडून एक सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। या कोकण रेल्वेच्या सुविधेनुसार आता या चाकरमान्यांना ज्यांच्याकडे कार आहे त्यांना आपल्या सोबत रेल्वेतून प्रवास करताना आपली कार ही थेट कोकणात नेता येणार आहे। त्यानुसार जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे रोरो ही सेवा सुरू झालेली आहे, त्या रोरो सेवेच्या पार्श्वभूमीवरती आता कार ऑन ट्रेन ही सुविधा सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता जे चाकरमानी मुंबईतून कोकणात जाणार आहेत त्या प्रवाशांना रेल्वेतून आपली कार नेता येणार आहे। कारण साधारणतः पाहायला गेलं तर ज्यावेळेला रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून कोकणात जाण्यासाठी या चाकरमान्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। रस्त्यांवरती असणारे खड्डे, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होते। ज्या साधारणतः पाहायला गेला तर जो प्रवास हा साधारणतः 8 ते 9 तासांचा असतो, मात्र या गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये हाच प्रवास 12 ते 13 तासांचा होतो। त्यामुळे या वाहतूक कोंडीतून आणि या तासनतास लागणाऱ्या या प्रवासी वेळ यातून चाकरमान्यांना सुखद आणि चांगला प्रवास मिळावा यासाठी कोकण रेल्वेकडून ही सुविधा तयार करण्यात आलेली आहे। कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सुविधा काय असणार आहे ही आता आपण पाहत आहोत। रोरो सेवेप्रमाणे कार ट्रेन मधून नेता येणार आहे। एका कारसाठी 7,875 रुपये मोजावे लागणार आहे। यासोबतच तिघांना एसी कोच किंवा SLR डब्यातून प्रवास करता येणार आहे। कार सोबत प्रवाशांना किमान 3 तास अगोदर स्टेशनवर हजर राहावं लागणार आहे। 21 जुलै ते 13 ऑगस्ट पर्यंत बुकिंग करता येणार आहे। कोलाड मधून 23 ऑगस्टला तर वेर्णा गोवा मधून 24 ऑगस्टला सेवेला सुरुवात होणार आहे। 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर सेवा सुरू राहणार आहे। तर कार ऑन ट्रेन सुविधा नेमकी काय हे आपण जाणून घेतलं। या संदर्भात कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष झा यांनी अधिकची माहिती दिली आहे। ते नेमकं या सुविधेबाबत काय म्हणतात हे आपण जाणून घेऊया। गणेश उत्सव महाराष्ट्र में कोंकण क्षेत्र में पूरे साल का सबसे बड़ा उत्सव होता है। तो हमने अपने यात्रियों के लिए एक योजना बनाई है, जो कि बहुत दिनों से मांग थी कि गणेश उत्सव के दौरान तमाम लोग अपने गांव जाते हैं, वहाँ उत्सव मनाते हैं और वो अपनी कार भी साथ में लेकर जाना चाहते हैं। तो इस बार एक ये सेवा रोरो की, जिसपे कि वो अपनी कार भी ले जा पाएंगे और स्वयं भी यात्रा कर पाएंगे, ऐसी सुविधा हमने की है। एक मिनी रोरो कार सर्विस होगी। इसमें 20 वैगन की एक गाड़ी बनेगी जिसमें 40 कारें जा सकेंगी और उसमें एक 3rd AC का कोच और एक 2nd क्लास का कोच भी हम लगा रहे हैं, ताकि जिनकी कारें हैं वो लोग इस पर यात्रा भी कर सकें। उस कोच में उनके लिए लिनन की और केटरिंग की भी व्यवस्था होगी। सिर्फ 12 घंटे में हमारे स्टेशन कोलाड से वेर्ना, जो कि गोवा में है, वहाँ पर पहुँच पाएंगे। यहाँ से पहली सेवा 23 अगस्त को शुरू होगी शाम 5 बजे और वो अगले दिन सवेरे 5 बजे वेर्ना यार्ड में पहुँचेगी गोवा में। और वहाँ से जो सेवा होगी गोवा से, वो वहाँ 5 बजे चलेगी और सवेरे 5 बजे यहाँ कोलाड पहुँच जाएगी। तो ऐसे अल्टरनेट डे पर 23 अगस्त से लेकर के 11 सितंबर तक ये सर्विसेज होंगी। यहाँ से पहली सर्विस 23 अगस्त की है और गोवा से आखिरी सर्विस 11 सितंबर की होगी। तो हर अल्टरनेट डे पे पूरे गणेश उत्सव के दौरान अप एंड डाउन डायरेक्शन में ये मिनी रोरो कार सेवा प्रदान की जाएगी। इसका जो रेट रखा गया है कार को कैरी करने का, वो बहुत ही कम रखा गया है। 7,875 रुपये में आप अपनी किसी भी प्रकार की कार को इसको ट्रांसपोर्ट कर पाएंगे। अगर आप 3rd AC में ट्रैवल करते हैं तो आपको 935 रुपये का टिकट लगेगा।
प्रति व्यक्ति। सेकंड क्लास में जाते हैं तो 195 रुपये का टिकट होगा और इसका रजिस्ट्रेशन 21 जुलाई से हम शुरू कर चुके हैं। 13 अगस्त को ये रजिस्ट्रेशन बंद होगा। इस रजिस्ट्रेशन के लिए किसी भी यात्री को सुविधा है, 4,000 रुपये का रजिस्ट्रेशन फीस है और जो कि आपकी फ्रेट में बाद में ॲडजस्ट कर दिया जाएगा। तर आपण पाहिलं की एकंदरीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही मोठी सुविधा आहे। त्यामुळे आता या सुविधेचा कशा प्रकारे चाकरमानी लाभ घेतात आणि गणेश उत्सवामध्ये कशा प्रकारे कोकणात पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह मी वैभव पाटील, मुंबई।